अस्तित्व हे आम्ही मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी आज अस्तित्वाशी झगडतो आहेत, म्हणून आम्ही त्याला अस्तित्व नाव दिलेलं आहे. त्याचं मुख्य कारण असं की आपल्या या सगळ्या मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करावा, ही एक प्रेरणा माझी विद्यार्थ्यांना देण्यासाठी. म्हणून एकविरा ज्ञानप्रसारक मंडळ संस्थेचे सर्व प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी या सगळ्यांनी मिळून आपल्या मराठीची अस्मिता टिकवण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. म्हणून तो टिकवण्यासाठी माझी विद्यार्थ्यांची मुख्यतः आपल्याला गरज होऊ शकते, म्हणून माझी विद्यार्थ्यांना मी एकत्र केलं आणि त्यांच्या समवेत हा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. पालक आहेत, नवीन विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, त्यांना काय संदेश? तरुण विद्यार्थी आता जे आमच्याकडे आहे सगळे तरुण विद्यार्थीच आहेत. या तरुण विद्यार्थ्यांच्याच मनामध्ये आपण मराठी भाषेतून तुम्ही शिकला असाल तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना मराठी भाषेत का पाठवू नये. त्यांचा एक प्रश्न आहे की मराठी शाळांमध्ये कोणत्या सुविधा प्रोव्हाइड करायच्या, तर ते स्वतः मुलं म्हणाले की आम्ही आमच्या मुलांना मराठी शाळेत टाकण्यासाठी तशा सुविधा प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आमची मुलं देखील त्याच शाळेत टाकू, हा संकल्प त्यांनी सोडला. आणि म्हणून आम्ही हा संघ स्थापन केलेला आहे आणि संघामध्ये मेळावा आयोजित केलेला आहे. मुंबईमध्ये बरेच मराठी शाळा बंद होत आहेत, हां तुमच्याकडे सुरू आहे. हो, मराठी शाळा बंद जरी होत असल्या पण मराठी शाळा टिकवण्यासाठी आपण आपल्या प्रयत्न करू घ्या. जगामध्ये प्रत्येक बदल होत असतात, पण आपण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपणपर्यंत चांगला प्रयत्न केला तर शाळा नक्कीच टिकू शकते. शाळा बंद होणं हा नंतरचा पाठ, पण आहे ती शाळा टिकवण्यासाठी जर आपण चांगली प्रेरणा दिली तर शाळा नक्की टिकू शकतात. आणि त्याच्यासाठी आमचे सगळे माजी विद्यार्थी आत्तापर्यंत 550 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आमच्याकडे मंडळाच्या सदस्यत्वासाठी. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कसा? सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चांगला उत्साह आहे. ते म्हणतात की आमचे स्वतः मुलं आम्ही या शाळेत घालण्यासाठी, शाळेला आवश्यक असणाऱ्या सुधारणा करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि म्हणून हे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सचिन अशोक यादव, माजी विद्यार्थी संघ श्री एकविरा विद्यालय माजी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष. अस्तित्व ॲक्च्युली मराठी भाषेचं आपल्याला अस्तित्व टिकवायचं आहे, मराठी शाळेचं अस्तित्व टिकवायचं आहे, म्हणून आपण त्याला नाव दिलं आहे. आणि मुळात आपण म्हणतो की समाजाला सांगतो की आपण मराठी शाळा वाचवल्या पाहिजे, बट आम्ही असा विचार केला की पहिलं आपण आपल्या माजी विद्यार्थ्यांना सांगूया की आपली शाळा वाचूया, मग हा जो छोटा उपक्रम आहे, ही जी छोटी चळवळ आहे, ही पुढे जाऊन इतक्या मोठ्या लेवलवरती जाईल की प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक माजी विद्यार्थी जो मराठी माध्यमातून शिकून पुढे गेला आहे तो पुढे जाऊन आपापल्या शाळा टिकवण्यासाठी मदत करेल. मग जो एक जी चळवळ आहे ती मोठ्या लेवलवरती जाईल आणि जे आपल्याला यश पाहिजे की मराठी शाळा टिकली पाहिजे ती टिकली जाईल. आता त्यांचा जो सगळा कार्यक्रम आहे किंवा जो मांडला आहे तो मराठी भाषा आणि मराठी माध्यम जगवण्यासाठी आहे, जे फार गरजेचं आहेच. कारण जी मराठी लोकं आहेत किंवा मराठी फॅमिलीमध्ये ज्यांचा जन्म येतो, पहिली गोष्ट ती संस्कृतीत असलेली फॅमिली असते. कारण मराठी लोक हे वाचन किंवा त्यांचे सिद्धांत म्हणा किंवा त्यांचं एक पारंपरिक एक ट्रेडिशनल एक पाया मजबूत असतो. त्यामुळे जी मुलं जन्माला येतात ती एक काहीतरी ठेवा घेऊन येतात आणि मग आपण ते सगळं सोडून कुठेतरी एका परकीय भाषा किंवा एक आपण म्हणतो व्यवहारातली भाषा म्हणून आपण दुसऱ्या भाषेकडे जातो, पण आपण बरंच काही त्यानिमित्ताने गमावतो. जे आपलं ओरिजिनॅलिटी आहे किंवा आपले जे रूट्स आहेत ते गमावतो. कारण मराठी भाषेमध्ये जरी शिक्षण घेतलं आणि पुढे जाऊन जरी इंग्रजी शिकली किंवा दुसरी भाषा शिकली तर ते उत्तमच आहे. व्यवहाराची भाषा यायलाच पाहिजे किंवा जागतिक व्यवहाराची भाषा यायलाच पाहिजे, पण मराठीमध्ये विचार करणं किंवा मराठीमध्ये तुमचा जो पाया आहे तो त्याच्यावरती मजबूत राहून जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तो जो एक स्वातंत्र्य असतं, फ्रीडम असतं विचार करण्याचं, विचार मांडण्याचं, हे फार ऑर्गॅनिक आणि ओरिजिनल असतं. आणि म्हणून मराठी फॅमिलींनी मराठी भाषे किंवा मराठी शाळेमध्ये मुलांना पाठवायला पाहिजे. आणि ज्याच्यासाठी मला असं वाटतं हा सगळा कार्यक्रम आहे, मराठी माजी विद्यार्थ्यांनी हा सगळा कार्यक्रम मांडला आहे. कारण याचा म्हणजे हे सिद्ध होतं की माजी विद्यार्थी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कुठेतरी मोठं काय काय केलेलं आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की नाही आपण ह्याचा जो वसाय आहे तो परत येणाऱ्या मुलांकडे द्यायला हवा. म्हणून मला वाटतं हा कार्यक्रम महत्त्वाचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव